आपली सुरमई थाली लिहिली असा बांगडा करूया आपली सोलकढी बघ बांगडा थाळीत ना सोलकढी माशाची कढी 2 चपाती एकच नंबर टेस्ट एक नंबर टेस्ट. नमस्कार मंडळी, मी रोहन कोकणी असलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. मंडळी मालवणात इलेलं असेल आणि मालवणात इले तर फिश थाळी होकच आहे. चला आज मालवणी फिश थाळी ट्राय करूया खवय्या हॉटेलमध्ये. रेट बघा, शाकाहारी थाळी 120, सुरमई 380, पापलेट 400. आज आपण ट्राय करूया खवय्या हॉटेलमध्ये अस्सल मालवणी मेजवानी. पूर्ण हॉटेल खाली या. चला जेवण करूया आणि तुमका पण थोडक्यात रिव्ह्यू पण सांगते इकडचं. मंडळी बघा, यो बाहेरचं व्ह्यू असा खवय्या हॉटेलचो. मालवण आणि राजकोट किल्ला असा ना त्याच्या रोड टचला जा आज मी जाते आणि तुमका पूर्ण व्ह्यू दाखवतोय. खवय्या हॉटेल स्टार्टिंगला लिहिलेला असा 2 दुकानं असत. या साईडला बसाक ठेवलेला आणि त्या साईडला किचन एकदम रोड टचलाच. आणि इकडे बाहेर पण बसाक पूर्ण स्पेस हा. चला बरेच दिवसांनी ना इसवण थाळी खाऊ नाही. इसवण थाळी म्हणजे सुरमई थाळी. खूप दिवसांनी खाते इसवण थाळी आणि ती पण मालवणची आणि पहिल्यांदाच. चला ऑर्डर करते इसवण थाळी. आणि या साईडला बघा किचन आहे. या साईडला आतमध्ये सिटिंगसाठी हा पण दिलेला आहे बघा. मला मंडळी आज मागवले सुरमई थाळी मागवले नसेल आणि खवय्या हॉटेलमध्ये खवय्या नवा बाजारपेठेच्या मध्ये कोण नाही होतं म्हणा गेले. माझ्याकडे खूप गर्दी होती. आज बघूया, टेस्ट करूया सुरमई थाळी खास मालवणची. पहिल्यांदाच जेवते मालवणमध्ये. आणि हॉटेल तर तुम्ही बघितलं असतं. त्या साईडला किचन आहे. इकडे पण बसागा आणि इकडे पण बसागा. बाहेरच बसले कारण पूर्ण ना हवा लागतं. तरी कधी तुमचा मालवण एक्सप्लोर करायचो असा तुमचा ऑफ डेला आहे म्हणजे ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे संडे खूप गर्दी असते. त्याचं हॉटेल दिसतं ना पूर्ण पॅक असतं सॅटर्डे संडे. आणि आज पूर्ण खाली आहे. बाकीची हॉटेल आहे ना ती पण खाली येतात पण सीझन नाही आणि खूप गरमी होता. तरी काकी आई काकी सर्व करता आणि काकीचं हॉटेल आहे. आणि त्याला जेवण दिलं. आता आपला जेवण आहे त्याला 20 मिनटं लागतील आपल्या ऑर्डरला. मस्त बघूया बाहेरचा नजारा बघित मालवणचं. बरोबर वाजलेले असत 2:19. चला मंडळी, काकीने आपली इसवण थाळी सुरमई थाळी घेऊन इलेली असा. आता त्यात काय काय बघूया आणि काय काय असा आणि कशी कशी टेस्ट आहे ती सांगते तुमका. टेस्ट करू आणि तुमका टेस्ट सांगते नंतर. चला म्हणजे रिव्ह्यू सांगते तुमका मालवणची खवय्या खानावळीत. पहिल्या चपाती घेतले, चपाती आणि आपली कढी आहे. कढी टेस्ट करूया. ही कढी टेस्ट करूया आपण. मस्त टेस्ट कढीची. आणि आता आपण कढीतला तो बांगडा तो टेस्ट करूया. आणि जो आपला सुरमई सुरमईची टेस्ट पण मस्त आहे. मस्त फ्राय पण केली. एकच नंबर. कुरकुरी आणि फ्रेश. आता भात झालो भातीबरोबर आणि आपली सोलकढी. हां हां मजा येईल. पैसा वसूल. छान जेवण झालं. भात पण दिलेला मंडळी. आपलं भात
म्हणजे कोकणी माणसाची ना खरी जेवची मजा भात, माशाची कढी आणि मासो, याचा जर टेस्ट आहे ना त्या खरीच नाही भेटायचा, फक्त आपल्या कोकणात भेटायला. एकच नंबर बघा. आणि इकडे बघा ट्रॅफिक झालेला, आणि ही मजा ना आता आपल्या कोकणात भेटली आणि आपल्या सिंधुदुर्गात. एकच नंबर, खूप मजा येईल जेवण, मासा जेवण. हे बघा आपलं पूर्ण जेवण झालेला. कोकणात दिले की मी ना काय सोडणे नाही, ताट पुसून जेवलेलं असेल, पण जास्ती जेवण चालायचं नाही. पोटात होता तेवढाच जेव काय. सगळं संपला माझा, चपाती सुरमई आणि मस्त वाटलं, खूप छान. तर हॉटेल खवय्यामध्ये जेवले आज. 380 रुपये माका सुरमई थाली पडली. होता जेवण चांगला होता, पण कधी मालवणमध्ये आला तर नक्की ट्राय करा, पण काय ते वेगळं ट्राय करा. आज खवय्या हॉटेलमध्ये बांगडा थाली घेतलं होतं, आणि आज एस टी डेपोच्या समोर, मालवण एस टी डेपोच्या समोरच हॉटेल आहे, तिकडे मी मागवलं आहे असं आज बांगडा थाली आणि तिसरे मसाला. ते खाऊन बघते आणि तुमका टेस्ट सांगते याची. मंडळी जेवायला आलो आहे, मालवण एस टी डेपोच्या समोरच हॉटेल आहे, तिकडे एक बांगडा थाली आणि तिसरे मसाला ऑर्डर केलेला आहे. आता इकडे टेस्ट करू आणि तुम्हाला टेस्ट सांगतो मी. तर मंडळी गर्दी बघा. तर मंडळी आज मागवलं आहे मी बांगडा थाली आणि तिसरे मसाला. बघा बांगडा थाळीत ना सोलकढी, माशाची कढी, 2 चपाती, बांगडो बघा, बांगड्याची साईज पण भारी आहे, सुको गोलमो, कांदो आणि लिंबू, तसं हा मसालो, हे तिसरे मसाला. टेस्ट करते आणि खरीच तुमका जेन्युइन टेस्ट सांगते मी तिसरे मसाल्याची. मंडळी चपाती ना तिसऱ्या मसाल्यासोबत खातो आहे. तिसऱ्या म्हणजे टेस्ट आहे खरीच एक नंबर टेस्ट आहे. आणि आपली कढी पण भारी झालेली आहे. तसंच बांगडो आपलं. चला म्हणते जेव घ्या, आता जेवण घेतो आहे, तिसरे मसाला खातो आहे आणि बांगडा थाळी. तुम्ही पण जेव घ्या. मंडळी तिसरे मसाल्याची टेस्ट आहे, तिसरे मसाला एकच नंबर टेस्ट आहे. वा, सोलकढी टेस्ट करते आता. वा, खरंच जेन्युअनली सांगतोय, तिसरे आणि सोलकढी एकच नंबर. बांगडो पण मस्त फ्राय झालेला, जरा महाग असं हॉटेल पण टेस्ट तर भारी आहे. मंडळी तिसरे मसाला कोणाकोणाला तिसरे खाऊ आवडतं नक्की कमेंट करून सांगा. मंडळी पुसून खाल्लं आहे, सगळं पुसून खाल्लं एकदम. खरंच खूप भूक लागली होती आणि जेवण पण मस्त झालं. आता सोलकढी खाते आणि आपलो प्रवास चालू. मंडळी हॉटेल अनमोलमध्ये जेवण केलं होतं, तिसरे थाली आणि बांगडा थाळी. कालच्यापेक्षा जी थाळी होती ना, थाळी होती खवय्यामध्ये, इकडे चांगलं वाटलं जेवण. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा.